विद्यार्थी मित्रांनो, मी गिरधर गवई आज तुम्हाला वर्ग 8चा विज्ञान शिकवणार आहे. वर्ग 8वी विषय आपला विज्ञान. आपण आपल्या दैनंदिन जीवनात आजूबाजूला दररोज काय काय बघत असतो. जसे दरवाजे, खिडक्या, दगड, गोटे, माती, विटा, भिंता, हे सर्व आपण दैनंदिन जीवनात बघतच असतो. तर हे सर्व जे काय आहे याला आपण काय म्हणणार आपल्या विज्ञानी भाषेमध्ये? तर हे पदार्थ आहेत. तर काही पदार्थ टणक आहेत तर काही ठिसूळ आहेत. जसे माती भुसभुशीत असते. एखादा त्याचा मातीचा ढेकूळ जर घेतला आपण, तो फोडायला आपल्याला सोपा जातो. तो मातीचा ढेकूळ हा ठिसूळ असतो. जसे दगड हे टणक आहेत. असे पदार्थ टणक आणि ठिसूळ असतात. तर टणक आणि ठिसूळ याला आपल्याला काय म्हणता येईल? टणक म्हणजेच कठीण असतात. ते आपल्याच्यानं समजा गोटा असला, गोटा आपल्याच्यानं फोडता येत नाही. आपल्याला गोटा शक्यतो फोडता येत नाही. भरपूर प्रयत्न करावा लागतो त्याच्यावर, नंतर तो आपल्याच्यानं फुटतो. तर त्याला आपण टणक म्हणतो. टणक म्हणजेच कठीण. आणि समजा मातीचा ढेकूळ असला तर आपण त्याला सोप्या पद्धतीने फोडू शकतो. त्याच्यावर आपण कायचा वार जर केला, समजा आपण त्याच्यावर काडी मारली किंवा त्याच्यावर एखादा दगड फेकून मारला मातीच्या ढेकलावर, तो सहज फुटतो आणि त्याचा भुसा तयार, माती तिथे तयार होऊन जाते, अशी मऊ मऊ माती. तर हा मातीचा ढेकूळ हा ठिसूळ असतो. तर आपण आज शिकणार आहोत धातू आणि अधातू. तर आज आपण शिकणार आहोत धातू अधातू. घटक आहे धातू आपला. धातू अधातू. धातू अधातू. आपण आज धातू अधातू मध्ये धातूचे व अधातूचे गुणधर्म काय आहेत ते बघून घेऊया. उपघटक आहे आजचा धातू अधातू चे गुणधर्म. धातू व अधातूचे गुणधर्म. तर कोण सांगेल मला की धातूची व्याख्या काय आहे? धातू धातू धातूला चकाकी असते, तन्यता आणि वर्धनीयता असते. त्यालाच धातू म्हणतात. धातूला काय असते? धातूला चकाकी, तन्यता आणि वर्धनीयता असते. त्यालाच आपण धातू असे म्हणतो. तर धातूचे उदाहरण आहे सोने, चांदी. उदाहरण आहे सोने, चांदी, लोखंड. हे धातूचे उदाहरणे आहेत. तर अधातू म्हणजे काय? अधातू याच्या उलट असतो. अधातूला चकाकी नसते. अधातू हे ठिसूळ असतात. अधातूला चकाकी नसते. ते चकाकी म्हणजे ते चमकत नाहीत. जसे लोखंड चमकते. लोखंडावर आपण जर समजा निंबू टाकले आणि ते पिळले
आणि ते धुवून टाकलं नंतर लोखंड चमकते. त्याच्यावर प्रकाश जर पडला तर तो प्रकाश परावर्तित होतो, म्हणजेच ते चमकते, म्हणजेच लोखंड हे चमकते. तसेच सोने चमकते, चांदी चमकते. म्हणून आपण हे उदाहरण धातूमध्ये घेतलेलं आहे. धातूला चकाकी, तन्यता आणि वर्धनीयता असते. अधातू अधातूला चकाकी नसते, ते ठिसूळ असतात. याचं उदाहरण मध्ये सांगता येईल आपल्याला. अधातूच्या उदाहरण मध्ये लाकूड, कार्बन आहे. कार्बन म्हणजे कोळसा. मी जसे सांगत आहे तशा तुम्ही याच्या व्याख्या तुमच्या मुखामध्ये लिहून घ्या आणि हे उदाहरण सुद्धा लिहून घ्यायचं. तर आता आपण बघूया धातू आणि अधातूचे भौतिक गुणधर्म. सर्वात अगोदर बघून घेऊया धातूचे गुणधर्म. धातूला कोणकोणते गुणधर्म सांगता येईल आपल्याला धातूचे. याच्या मी तुम्हाला त्याची व्याख्या सांगितली. धातूला चकाकी असते, तन्यता असते आणि वर्धनीयता सुद्धा असते. मग आपण आणि धातू हे कोणत्या अवस्थेमध्ये आढळतात आपल्याला, याच्यावरून आपण साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांचे गुणधर्म असे सांगू शकतो. त्याचे गुणधर्म म्हणजे त्याचे समजा चकाकी असते, तन्यता असते, वर्धनीयता असते, हेच त्याचे गुणधर्म आहे. सर्वप्रथम आपण बघून घेऊया अवस्था. मी तुम्हाला एक एक सांगतो. अवस्था. धातू सर्वसाधारणपणे स्थायी अवस्थेत असतात, पण त्याला मात्र अपवाद आहे पारा. पारा हा सर्वसाधारण तापमानाला सुद्धा द्रव्य रूपात असतो. समजा तुम्ही दवाखान्यामध्ये गेले आणि तुम्ही ते डॉक्टर तुम्हाला तापमापी देते आणि तुमची ताप मोजते. तुम्हाला तापमापी देते आणि तुमची ताप मोजून सांगा म्हणते किती आहे, किंवा तो तुमची ताप मोजते त्या तापमापीनं. तर त्या तापमापीमध्ये तुम्हाला सर्वात शेवटी खाली एक राखडी कलरचा असा काहीतरी दिसते. आणि नंतर तो तुम्ही ताप मोजली तुमची तर तो असा वरते जाताना दिसतो तुम्हाला असा सरळ रेषेमध्ये. आणि नंतर डॉक्टर सांगते की तुम्हाला 70 ताप आहे, 70 डिग्री सेल्सिअस ताप आहे, 100 डिग्री सेल्सिअस ताप आहे, 105 डिग्री सेल्सिअस ताप आहे, नंतर सांगतो तो. तर तो आहे पारा. तो पारा हा याला अपवाद आहे. पारा हा सर्वसाधारण तापमानाला द्रव्य रूपात असतो. दुसरा आहे चकाकी. धातूला चकाकी असते. समजा तुम्ही वेल्डिंग करणाऱ्या जवळ गेले असाल किंवा तुम्ही वेल्डिंगच्या कारखान्यातनी सडकीने जाताना बघितले असेल. कोणता लोखंडाचा भाग जेव्हा कापला जातो तर त्याच्या प्रकाश पडल्यानंतर तो चमकतो, म्हणजेच धातूला चकाकी असते. सोने, चांदी हे चमकतात. ॲल्युमिनियम, म्हणून धातूला चकाकी असते. ते चमकतात म्हणजेच त्याला चकाकी असते. तिसरा गुणधर्म आहे तन्यता. तुम्ही जर सोनाराच्या दुकानामध्ये गेले असाल तर सोन्यापासून, चांदीपासून अशी बारीक तार काढतो. त्याला वळतो आणि त्याची बारीक तार काढतो, म्हणजेच धातूला तन्यता असते. तन्यता म्हणजे त्याच्यातून आपण ओढून बारीक तार काढू शकतो, त्यालाच तन्यता म्हणतात. आणि धातूमधून हे आपल्याला तार काढता येते, म्हणजेच धातू हे तन्यता आहे. चौथा गुणधर्म आहे वर्धनीयता.
वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे काय? जर समजा तुम्ही एखादा खिळा घेतला आणि खिळ्याच्या त्या टोकावर हातोडीने ठोकले तर तो चापट होतो. लोखंडी खिळा तर तो चापट होतो, म्हणजेच त्याचा पत्रा तयार होतो. त्यालाच वर्धनीयता असे म्हणतात. धातू हे वर्धनीय असतात, त्याच्यापासून त्याला ठोकून पातळ पत्रा तयार करता येतो. पाचवा आहे उष्णतेचे सुवाहक असतात. सुवाहक तुम्ही एखादा तांब्याची प्लेट घेतली असेल किंवा तांब्याची अशी चपटी घेतली आणि त्याच्या एका टोकाला मेणबत्ती पेटवली आणि दुसऱ्या मेणबत्ती पेटवली आणि थोड्या वेळाने तुम्ही दुसऱ्या टोकाला पकडले तो तुम्हाला चटका लागते. तर यालाच म्हणता येते आपल्याला की धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. एका टोकाला जर आपण गरम केले तर दुसरं टोक सुद्धा गरम होते, त्याच्यामधून उष्णता पास होते, त्यालाच म्हणतात उष्णतेचे सुवाहक. धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. जसे तुम्ही तुमच्या आईला बघितले असेल पोळ्या करताना, स्वयंपाक करताना, तर जे सराडा असतो, सराडा जेव्हा तुमची आई पोळी पलटते तर काही वेळानं तुम्ही का नाही तो सराडा पकडून बघ जा, त्याचा इकडलं टोक आपण जे पकडत असतो ते थोडं गरम झालेलं असते, गरम होते ते. जर समजा तो तुम्ही आगीवर जर ठेवला एका साईडनं ते सराट्याचं टोक ठेवलं आणि दुसऱ्या साईडनं पकडलं थोड्या वेळ, तर थोड्या वेळानंतर तुम्ही सोडून देसा, तर उष्णतेचे सुवाहक असते. धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. विद्युत सुवाहक. विद्युत सुवाहक म्हणजे त्याच्यामधून विद्युत धारा अगदी सोप्या पद्धतीने वाहते. तर त्यासाठी आपण तांबे, चांदी हे वापरू शकतो. पण चांदी आणि तांबे, चांदी हे महाग असल्यामुळे आपण ते वापरत नाही. तांबे थोडे त्याच्यापेक्षा स्वस्त आहे म्हणून आपण तांबे विद्युत धारासाठी वापरतो. आपल्या घरामध्ये जे तार असतात, विद्युत तारा, त्याच्यावर वेस्टर्न लावलेलं असते, तर आपण ते कट करून जेव्हा बघितलं जाते त्याच्यामध्ये तांब्याची तार असते. तर तांबे हे स्वस्त असल्यामुळे ते वापरले जाते. तांबे, चांदी हे जे असतात धातू असतात, विद्युत सुवाहक असतात. याला फक्त अपवाद आहे, याला एक अपवाद आहे, पारा. पारा याला अपवाद आहे. नांदमयता. आता धातूला तुम्ही हातोडीने जर ठोकलं तर त्याच्यातून आवाज निर्माण होतो, म्हणजेच नांद निर्माण होतो. तर धातूला नांदमयता असते. धातूला जर तुम्ही ठोकले तर त्याच्यातून आवाज निर्माण होतो. जर तुम्ही समजा तुमच्या शाळेमध्ये घंटा असते, घंटेला ठोकल्यावर त्याच्यावर कसा आवाज येतो, टाण टाण टाण, तर धातू हे नांदमय असतात. आठवं बघूया, उत्कलनांक आणि द्रवणांक. नांक आणि द्रवणांक. धातूचा सर्वसाधारणपणे उत्कलनांक व द्रवणांक जास्त असतो. सर्वसाधारणपणे उत्कलनांक, द्रवणांक जास्त असतात. जसं आता तुम्ही तांब घेतलं किंवा तांब, सोनं, ॲल्युमिनियम, याचे जर तुम्ही हे स्थायी रूपात असतात. या स्थायी रूपातले द्रव रूपात जेव्हा त्याला रूपांतर करायसाठी तुम्ही उष्णता देता, तर ते उष्णता दिल्यानंतर द्रव रूपात
परावर्तित होते, पण त्याला जास्त उष्णता द्यावी लागते. म्हणून उत्कलनांक आणि द्रवणांक हा धातूंचा जास्त असतो. आता आपण बघून घेऊया अधातूचे गुणधर्म. अधातूचे गुणधर्म. गुणधर्म. पहिलं बघून घेऊया अवस्था. अधातू हे आपल्याला तिन्ही अवस्थेमध्ये आढळतात. जसे कार्बन आहे म्हणजे कोळसा, तो ठिसूळ असतो. कोळसा आपल्याला स्थायी अवस्थेत आढळतात. काही आपल्याला नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हे आपल्याला वायू रूपात आढळतात. तसेच काही पदार्थ आपल्याला द्रव रूपात सुद्धा आढळतात. दुसरी आहे चकाकी. दुसरा गुणधर्म आहे आपला चकाकी. अधातूला चकाकी नसते. जसे कोळसा आहे, कोळसा चमकतो का? तो चमकत नाही. लाकूड आहे, लाकडावर जर तुम्ही प्रकाश टाकला किंवा बॅटरीचा विजिरेशन टॉर्च तुम्ही त्याच्यावर जर प्रकाश टाकला तर लाकूड चमकत नाही. पण याचं एक अपवाद आहे चकाकीसाठी अधातूमध्ये. हिरा. हिरा हा चमकतो. हिरा आहे. हिरा याचा अपवाद आहे. हा अपवाद आहे. हा हिरा हा अपवाद आहे. नंतर तन्यता. अधातूपासून आपण त्याला ओढताळ करून त्याच्यातून बारीक तार काढू शकत नाही. तुम्ही कोळसा घेतला, लाकूड घेतला आणि त्याला तुम्ही ओढलं तर त्याचे तुकडे तुकडे होऊन जातील, त्याच्यापासून बारीक तार निघणार नाही. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की अधातूला तन्यता नसते. वर्धनीयता. अधातूला जर तुम्ही ठोकलं आणि त्याच्यापासून ठोकल्यावर ते बारीक बारीक होऊन जातात, ते ठिसूळ असतात. म्हणून त्याच्यापासून आपण बारीक पत्रा तयार करू शकत नाही त्याला ठोकून. म्हणजेच ते वर्धनीय नसतात. पाचवं घेऊन घेऊया उष्णतेचे सुवाहक. सुवाहक. अधातू हे उष्णतेचे दुर्वाहक असतात, ते सुवाहक नसतात. हा कोण याच्यामध्ये नाही आहे, येणार नाही याचा. म्हणजेच आपल्याला सुवाहक न म्हणता याला दुर्वाहक म्हणायला लागेल. दुर्वाहक. उष्णतेचे ते दुर्वाहक असतात. तसेच विद्युत सुद्धा ते दुर्वाहक असतात. विद्युतचे दुर्वाहक असतात. याला मात्र एक अपवाद आहे, ग्राफाइट. ग्राफाइट हा उष्णतेचा सुवाहक आहे, अत्यंत चांगला सुवाहक आहे ग्राफाइट. त्याचा अपवाद आहे ग्राफाइट. ग्राफाइट. आता आपण
याच्यानंतरचा गुणधर्म बघून घेऊया. नांदमयता. तर नांदमयतामध्ये आपल्याला सांगता येईल अधातू हे नांदमय नसतात. अधातूला जर आपण त्याच्यावर ठोकलं हातोडीनं किंवा काय ना, त्याच्यामधून आवाज निघत नाही, त्याच्यामधून नांद निर्माण होत नाही. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की अधातू हे नांदमय नसतात. आठवा पॉईंट घेऊन घेऊया आपण, द्रवणांक आणि उत्कलनांक. नांक आणि उत्कलनांक. उत्कलनांक सर्वसाधारण तापमानाला किंवा कक्ष तापमानाला धातू हे द्रव्य अवस्थेत असतात. तसंच आपल्याला ते स्थायूमध्ये सुद्धा आढळतात आणि वायूमध्ये सुद्धा आढळतात अधातू. म्हणून या अधातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी असतो. तर हे आहे धातूंचे गुणधर्म आणि अधातूंचे गुणधर्म. तर तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही असं सांगू शकता की धातूंचे गुणधर्म काय आहे आणि अधातूंचे गुणधर्म काय आहे. धातू कोणत्या अवस्थेत असतात, धातूला चकाकी असते की नसते, तन्यता असते का, वर्धनीयता असते का, उष्णतेचे ते सुवाहक असतात का, ते विद्युत सुवाहक असतात का, ते नांदमयता असते का त्यांच्यामध्ये, त्याचा उत्कलनांक आणि द्रवणांक जास्त असतो की कमी असतो. अधातूंच्या गुणधर्मांसाठी तुम्हाला विचारू शकते, त्यांच्या अधातू हे कोणकोणत्या अवस्थेमध्ये असतात, त्यांना चकाकी असते का, तर त्याचा अपवाद काय आहे, त्यांना तन्यता असते का, ते वर्धनीयता असते का त्यांच्यामध्ये, ते उष्णतेचे सुवाहकात की दुर्वाहकात अधातू, असं विचारू शकते तुम्हाला. ते विद्युत सुवाहकात की दुर्वाहकात, त्यांचा अपवाद काय आहे. समजा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की विद्युत दुर्वाहकात, पण त्याचा अपवाद आहे ग्राफाइट. ग्राफाइट हा विद्युतचा अत्यंत सुवाहक आहे, अत्यंत चांगला सुवाहक आहे. तो विद्युतचे वहन करण्यासाठी वापरण्यात येते ग्राफाइट. हा ग्राफाइटचा अपवाद आहे. नांदमयता, अधातूला नांदमयता नसते, ते नांदमय नसतात, म्हणजे त्याच्यापासून आवाज निघत नाही त्याला ठोकल्यास. द्रवणांक आणि उत्कलनांक, अधातूंचा कक्ष तापमानाला कमी असतो. थँक्यू.